तर तिकडे नाशिकमध्ये झालेल्या पावसानंतर आज आता त्या ठिकाणी पावसानं विश्रांती घेतली आहे। त्यामुळे गोदाघाट आणि रामकुंड परिसरातील पाणी आता ओसरलंय। मात्र पुराच्या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणावर पानवेली, जलवनस्पती आणि कचरा घाट परिसरामध्ये वाहून आल्यानं परिसर अस्वच्छ झालाय। याची दखल घेत पालिका प्रशासनानं आता तातडीनं स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे। काल झालेल्या मुसळधार पावसानंतर नाशिकच्या गोदाघाट परिसरात पाणी साचलं होतं। मोठ्या प्रमाणात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली होती। मात्र गेल्या जवळपास 12 तासांपासून नाशिकमध्ये कुठल्याही प्रकारचा पाऊस नाही आहे। पावसानं उसंत घेतलेली आहे आणि परिणामी आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी आता गोदाघाट परिसरातलं पाणी जे आहे ते हळूहळू कमी होऊ लागलेलं आहे। पालिका प्रशासनासमोर सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे ते आज संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचं, ज्या ज्या ठिकाणी चिखल साचलाय ते रस्ते मोकळे करण्याचं आणि त्यासाठी पालिका प्रशासनाचे कर्मचारी पहाटेपासूनच तैनात आहेत। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।